नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दिल को बाजार नहीं बनाया, स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाची पंचगंगेत उडी. माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नहीं बनाया, असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सुमित विक्रांत तेली वय 30 राहणार शुक्रवार पेठ कोल्हापूर या तरुणानं शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवार दिनांक 27 सकाळी 10:30च्या सुमारास त्याचा मृतदेह सापडलाय. या घटनेनं सुमितचे मित्र आणि नातेवाईकांना धक्का बसलाय. मृत सुमितच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो शुक्रवार पेठेतील घरात आई, वडील आणि लहान भावासोबत राहत होता. शाहूपुरीत त्याचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफी तयार करण्याचं दुकान होतं. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. बुधवारी दिवसभर तो मोबाईलवरून मित्रांच्या संपर्कात होता. रात्री 8:45च्या सुमारास त्यानं व्हॉट्सअप स्टेटस बदललं. मला माझ्या चारित्र्याचा अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नहीं बनाया, असं स्टेटस त्याने ठेवलं. त्यानंतर तो काही मित्रांच्या संपर्कात होता. रात्री 11च्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतल्याचं त्याच्या ओळखीतील व्यक्तींनी पाहिलं. याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाईकांना दिली. अग्निशामक दलाच्या जवानांसह करवीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोध मोहीम राबवली. 10:30च्या सुमारास त्याचा मृतदेह शिवाजी पुलापासून काही अंतरावर सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. सुमित उत्साही आणि सतत कामात राहणारा धडपडी तरुण होता. बुधवारी रात्री त्याने व्हॉट्सअपचं स्टेटस बदललं. त्यानंतर काही तासात त्याने आत्महत्या केली. त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचं कारण शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. त्याचं व्हॉट्सअप स्टेटस आणि मोबाईल कॉल डिटेल्सवरून सुगावं लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भांडाफोड न्यूज करता सहसंपादक विवेक कांबळे.